उजनीचं पाणी लातूरला आणू, लातूरचं शांघाय करू, जगातली सगळ्यात मोठी हवामान वेधशाळा लातूरला लवकरात लवकर आणू, मगरपट्टा सिटीसारखा मोठा प्रोजेक्ट लातूरला आणू. 2008 पासून या आश्वासनांना लातूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सलग 3 वेळा विलासराव देशमुख यांचे चिरंजीव या आश्वासनावरती आमदार झाले. यंदाच्या विधानसभेसाठी सुद्धा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची उमेदवारी अमित देशमुख यांना दिली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते, सलग 7 वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते, देशाचे गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना महायुतीने उमेदवारी देत विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. तर वंचितने सुद्धा मैदानात उडी मारत आपला उमेदवार घोषित केलाय. तर विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेला लातूर विधानसभा मतदारसंघ यावेळी कुणावर विजयाचा गुलाल उधळणार, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यावरती, माणसांमध्ये पोहोचवण्यावरती कायमच देशमुख कुटुंबाचा भर होता. विलासराव देशमुख सलग 2 वेळा मुख्यमंत्री होते. त्यामुळे काँग्रेसचा मराठवाड्यातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील केंद्रबिंदू म्हणून लातूर शहराकडे पाहिलं जातं. यावेळी देशमुख यांना टक्कर देत भाजप त्यांच्याकडून हा बालेकिल्ला हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच भाजपकडून पूर्ण तयारी या मतदारसंघात केल्याचं दिसून येत आहे. तर आपलं अस्तित्व टिकवण्यावरती काँग्रेसचा भर असणार आहे. लातूर विधानसभेत शिवराज पाटील चाकूरकर आणि देशमुख कुटुंब यांच्यातील सलोखा दिवसेंदिवस वाढत होता. दोघांनाही पक्षाकडून विविध पदं बहाल केलेली होती. तरीही यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या डॉक्टर अर्चना पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही हे पक्क होतं. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि इथली निवडणूक स्थानिक प्रश्नांच्या भोवती फिरवण्यावर त्यांचा भर असल्याचं दिसून येतं. तर आपल्या नेहमीच्या आश्वासनांची पुढी सोडत अमित देशमुख ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी करण्यात गुंतलेले पाहायला मिळत आहे. कारण लातूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व प्रचंड आहे. म्हणून देशमुख आणि चाकूरकर यांच्यापेक्षा लातूरकर काँग्रेसला भरभरून मतदान करतात. हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. पण 1995ला विलासरावांना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. नंतर काँग्रेसच्या जोरावरती त्यांनी राज्याचं 2 वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं. त्यामुळे सुरुवातीला जाणून घेऊया की काँग्रेसची लातूरमधली सध्याची स्थिती काय आहे. तर मराठवाड्यातील लातूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे. आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनी दशकभरानंतर भाजपाकडून लातूरची जागा हिसकावून घेतली. एवढंच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष होता. 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, तर 30 पैकी 13 जागा काँग्रेसला मिळाल्या. आता विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा एकदा जास्त जागा मिळवण्याची आशा आहे. तसेच लातूरमध्ये सुद्धा काँग्रेसचं वर्चस्व मिळवण्याची आशा पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामध्ये देशमुख कुटुंबाची भूमिका प्रमुख आहे. भाजप आणि अमित देशमुख यांच्या विरोधात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबद्दलची नाराजी आणि लिंगायत मतांचा फायदा होण्याची आशा आहे. त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या विजयाचा राजकीय विश्लेषकांना विश्वास आहे. याबद्दल बोलताना अर्चना चाकूरकर म्हणाल्या की जेव्हा आम्ही निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघामध्ये फिरतो तेव्हा मतदारसंघात आमदार उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आम्हाला ऐकू येतात. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ठप्प झालेली विकासाची कामं पुढे नेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि लोकांना सांगत आहोत की मी सध्याच्या आमदारासारखं दूर राहणार नाही. माझी लाडकी बहीण योजनेतील लाभामुळे सर्व समाजातील महिला मला पाठिंबा देत आहेत, असं म्हणत महिलांची मतं आपल्या बाजूने असल्याचं अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितलं. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे मराठा समाजाला विविध आश्वासनं देण्यात आलेली आहेत.
त्या दृष्टीने अमित देशमुख यांना मराठा समाजाचा सॉफ्ट कॉर्नर मिळू शकतो. तर दुरावलेला ओबीसी लिंगायत समाज मात्र चाकूरकर यांना प्रचंड मताधिक्य देणारा ठरू शकतो. त्यामुळे देशमुखांची ही खेळी त्यांच्यावरच उलटणार असं स्थानिक राजकारणात दिसतंय. तर लातूर शहरात एकूण मराठा 24%, लिंगायत 26%, ज्यात दलित 23% आणि मुस्लिम 29% आहेत. अमित देशमुख हे केवळ आपली जागा टिकवून ठेवत नाहीयेत, तर मराठा बहुल मराठवाड्यामध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून ते उदयाला येत आहे. तसेच लातूर जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मत ते मांडतायत. पण त्यांच्या मुद्द्यांना छेद देऊन मतदारांना आकर्षित करण्यात अर्चना चाकूरकर ह्या अग्रेसर ठरताना दिसतात. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावरती. पण त्यांनी आपण कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, माझ्या सुनेने वेगळा निर्णय घेतला असेल तर तो तिचा अधिकार आहे, मी त्यात हस्तक्षेप करणार नाही असं सांगून त्यांनी एका अर्थी आशीर्वादाचा हात आपल्या सुनेवरती ठेवला आहे. पण त्यांच्या प्रचाराच्या अनुपस्थितीचा तोटा देशमुख कुटुंबाला होणार हे नक्की. कारण शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा एक मोठा वर्ग लातूर शहरात आहे. त्यामुळे त्यांचं मतदान हे चाकूरकर कुटुंबाला एकट्ठा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अर्चना पाटील चाकूरकर यांनी स्थानिक प्रश्नांवरती दिलेला भर, तसेच आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी जोडलेली नाळ यावेळी मतदानात बदलताना दिसू शकते. तर त्याच्या उलट विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अशी ओळख कायम ठेवणारे अमित देशमुख हे मतदारसंघात अनुपस्थित राहिल्यामुळे, तसेच थेट लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीला हा मतदारसंघ गमावण्याची भीती जास्त आहे. तरीही त्यांचा शांत स्वभाव आणि काँग्रेसची लातूरमधली ताकद ही निवडणूक पालटू शकते. तसं प्रचाराला अजून 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे इथला सामाजिक सलोखा जपत चाकूरकर यांनी मांडलेले मुद्दे आणि काँग्रेसच्या वर्तुळातील राजकारण या निवडणुकीचा कोल ठरवू शकतात. पण तुम्हाला काय वाटतं, लातूर शहर यावेळी नेमकं कोणाचं होणार ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.